नाव काय? माझं नाव जर म्हटलं तर माझं नाव कृष्णांगर असं आहे. माझ्या वडिलांनी आनंदाने माझं नाव कृष्णांगर असं ठेवलेलं आहे. जन्माला आलो, आई कुणाला म्हणावं, आईचं नातं काय असतं, आईची माया काय असते हे मला जेव्हा कळायला लागलं, दुर्दैव माझं. त्यावेळेस माझी आई मला सोडून स्वर्गवासी झाली. हा, आईची माया मला कधी बघायला मिळाली नाही. आईचं प्रेम कधी मला बघायला मिळालं नाही. लहानपणापासून जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मामाच्या गावी राहतो. पण आता असं माहिती पडलं की माझ्या वडिलांनी म्हणजेच शशांकर महाराजांनी दुसरी बायको, दुसरं लग्न केलं. आनंदाची गोष्ट आहे. माझं सुद्धा चित्रशाळा शिकून पूर्ण झाली, शिक्षण पूर्ण झालं, अभ्यास पूर्ण झाला, सगळ्या कला अवगत झाल्या. आनंदाची गोष्ट एवढीच आहे की माझ्या वडिलांनी दुसरी बायको केली म्हणजेच मला दुसरी आई मिळाली. आणि दुसरी आई मिळाली म्हणजे माझं भाग्यच उदयाला आलं. मला आईचं प्रेम काय असतं हे आज बघायला मिळालं. आईची माया कशी असते ते मला आता इथून पुढे समजणार. म्हणून उशीर न लावताच आताच्या आता मी माझ्या जन्मभूमीला म्हणजेच त्या कौंढाणापुराला जाणार आहे. चांगल्या कामाला उशीर न लावता लगेच मी त्या कौंढाणापुराला जाणार आहे. जन्मभूमी एसीवरती आलो. आणि या एसीचा नेम आहे, नगरीचा नेम आहे. सर्वप्रथम ते शिपायाचे विचार घ्यावा लागतो आणि नंतर पुढे नगरीमध्ये प्रवेश असतो. म्हणून शिपायाला अगोदर विचार घेणार. माझा नमस्कार असो दादा. आशीर्वाद. कोणी ओळखलं नाही का? तुम्ही पण नवीनच दिसता. हा, मी नवीनच ड्युटी जाईल. आता नवीन भरती झाली का? नाही, बरेच दिवस नाही का हो? हा, जुने कोणी नाही का ड्युटीवरती आता? मोठे दादा आहे ना. आहे का? त्यांना आवाज यावा. दादा नमस्कार असो. नमस्कार. तो ओळखलं नाही का? अरे महाराजांचा मुलगा आहे. मग आपले मालक येते लहान होते तेव्हा मामाच्या गावी गेले. शिपाई दादा, काय सांगू शिपाई दादा तुला? लहानपणापासून त्या मामाच्या गावी असतो. आता उशीर न लावता लवकरात लवकर जा आणि महाराजाला सांगा तुमचा मुलगा म्हणजे शशांकर महाराज आले आहे म्हणा. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. महाराजांकडे जा. पण महाराज इथं नाही, महाराज गेले. काय? देवाला जायले, देवाला. असं कधी बोलता? सांगून राहिलो ना. गेले म्हणजे काय? देव देव तीर्थाला जायले, देव तीर्थ यात्रा. तीर्थयात्रेला गेले असं. पहिल्यापासून महाराजांची ती पद्धतच आहे. 4-6 महिने राजकारभार बघितला म्हणजे देवाला तीर्थाला जाणारच आहे की नाही? हो ना. गेले म्हणजे येणार परत आहे की? मग एक काम करा, मी आलोच ना आता. तुला माहिती ना माझा छंद काय आहे पहिलाच? मला माहिती तुमचा खेळ काय आहे? चेंडू फळी. परिश्रम करायचा, व्यायाम करायचा, खेळ खेळायचा हाच माझा छंद आहे. मग तुम्हाला आता चेंडू फळी खेळायची का? आपण काय करणार, क्रीडा मैदानामध्ये जाणार मला मैदानात आणि थोडस 5-10 मिनिटं चेंडू फळी खेळणार आणि नंतर मी माझं काम बघणार. चला. हाय की नको? चला लवकर. चेंडू आहे का? चेंडू काही असं नाही. राजूच्या जत्रातून आलेली. जो का मोठा हलीवाल येत आहे दीडशाचा आहे. जसं असं का? बरं बरं बरं. सुरू खेळ. मी एकटा इकडून खबर तुम्ही तिकडं नाव इकडं. अजिबात तिकडं तिकडं चेंडू गेला नाही पाहिजे. चेंडू जाईल का? खेळ चालू आहे ना. खेळा.
हे बघा. हे काय करतं काय नाही एक, याच्याकडे आता 2. बरं झालं याचं पान काढलं याचा टप्पा चालू मग उचल तू. लहान लहान आहे ना देव आता त्याला त्याला माहित आहे. पडलं काय पाहिजे बरं आता सांभाळा. चालू आता चेंडू गेला नाही पाहिजे पुढे. नाही नाही हे बघा. उचल. 1, 2 आणि हे 3. त्याला चेंडू आता. तुम्हाला म्हणलं होतं मी नीट चेंडू सांभाळा. तुम्ही इतक्या वर फेकी का बघ चेंडू कुठे गेला? चेंडू वर गेला माडीवर माडीवर गेला. तिकडे कोण असतं वर? तिकडं मालकी नाही असं का? मग मग जा पटकन चेंडू घेऊन ये. आपण नाही जात ए तू जाय रे. आपल्या ड्युटी खाली योच काम करीन गेला तर गेला ए तू जाय. मालकीनीचे ना आपले भांडवल तू काही माहिती बाजूला. भांडणार नाही तर काय हा म्हणजे तुम्ही दोघं जात नाही. 10 शिल्पी 10 मेले का पाच मालकीनी मग आपण तिघं जाऊ. तुमचं बाबा आम्ही ड्युटीचे नाही मालक तर घडी वाटच्यान जाऊ आपण तोपर्यंत दुसरा खेळ खेळू. चल. हा तुम्ही ऐका हो. आपण येत नाही वर एक काम करा चेंडू कोणच्या गोंग्याला माझ्या मुलाला. मला ज्यांना भेटला द्या आणि तुमच्याकडे सांभाळायचं काम होतं ना. हा चला बघून घेऊ चला. चला ओ भुजावती उभी होती माडीवर भुजा उभी होती माडीवर ओ नजर गेली त्या बाळावर बोलून घेती बाळी वाला मारे अहो मैना उभी होती माडीवर नजर गेली होत्या बाळावर बोलून घेतली मालावर हे काय पाहते माडीच्या खाली नजर गेली आणि त्या नजरावर का बाई तिघे जण आहे आणि तिघामध्ये एक तरुण माझ्या महाराजासारखं स्वरूपवान दिसतो बाई अव त्यालाच पाता बाई हो पाठी मला भ्रांत पाठी मला भ्रांत बाई जर कधी असं येऊन पुरुष जर माझ्या मागे असतात किती शोभा येणार माझ्या रंगीचा महाराज म्हणून या दासीच्या हातून त्या माणसाला त्या मुलाला बोलून घेते वर अमन चंद्रकाळा व चंद्रकाळा अगं काय तुझा सुंदर बाई गळा लागून गेला मस्तीला गोपाळी अगं तसं नाही ग अगं ज्याचं काम पडतं तेव्हा त्याला ध्यान येतं ते कामाचं अगं काय सांगू का त्याचे तुला आज दिवस असा उगवला बाई अगं आज दिवस असं उगवलं बाई काय सांग तुला आनंद गगनात मावत नाही ग सुंदरा अगं काही दिवस वेगळे अगं तुला मी का बोलवलं माहिती का ए तुला वाटत नाही का काय बाई नुसतं धांगड का ग कसं समजत नाही ग पोट करते बाईला काय लागतं काही नाही तुला कळतच नाही व मला माहिती पाहिजे तुम्हाला रोज काय लागत सकाळी उठले का चहा लागत थोडं टाइम झालं का नाश्ता लागत दुपारी जेवण लागत आणि 3 वाजता नाही का काजू
तसं नाही. अगं मला काय लागतं माहिती का तुला? अगं एका कामगिरी देते तुला. तुला मी कशासाठी बोलवलं माहिती का? अगं माडीच्या खाली पाय, माडीच्या खाली पाय. कसं वाटू लागलं पाय ना, घाव 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 दिसायला. कुत्र नाही का, जरा नेत्र नीट करून बघ ना काय येतं. अगं काय सांगू ना चिमण्या तुला. अगं ते तिघ दिसते आणि तिघातला एक तो मधी उभा आहे ना बाई. तू काय कर माहिती का, तू फक्त जाय आणि ती मध्ये दिसू राहिली ना तुला, त्यांना फक्त घेऊन ये. काय सांगू का बाई तुला. अगं खरं सांगते, अगं त्यांच्याशी ना माझं काम आहे, काम. अगं तसं नाही ग, एवढं जर काम कधी केलं ना तुला मी 500 रुपये देणार. 500 रुपये देणार, 500. त्याचं एका दादाने दिले 500, एकाला दिले 100, बाकीच्या पोलीस नाही दिली. तुला मी 500 देते. तू जाय आणि फक्त त्यांना घेऊन ये. आणि त्यांना सांगा चिमणे, आमच्या बाई साहेबांनी तुम्हाला रंगीत मालामध्ये बोलवलं, म्हणा तुम्हाला थोडं काम आहे म्हणा. काय झालं आहे ना, तुमचं काही समजतच नाही महाराज. एक काम करा, चला तिकडे एक केबल पाठीवर. तुला दादा म्हणून राहील, दादा म्हणून राहील. पाहता येऊ. अरे मी तुला दादा बोलते, दादा. हा, तू काय कुशल वहिनी म्हणून बोल लागला. अजून दादा म्हणून काय काय काही पोटी जाऊन आणून राहिली काय बाई. ती नाही का मागची? ते तिला बोलव. छंडाला तू नाही रे. ते नाही का तुमच्या मागची? काय झालं, त्याला बोलवलं. रगीवाले मंडळ जाते हे का. अरे ते कशाला रे भूतमांग्या? बाई नेमकं तुमचं म्हणणं काय. ही कोणी? हे मालक आहे म्हणजे त्यांना आमच्या बाई साहेबांनी वरती रंगनी माली बोलवलं. हा सगळा सगळे चालतात मग आली तुम्ही कशाला तुमचा काय खार घालायचा काय तिथं? हार हे याच्या काय चिड्या बांधायच्या. बाई आम्ही निघा सगळंच प्रेम ठेवतो आम्हाला, तुम्हाला ते तुमच्या संग येत. आम्हाला मारा एकल्या दुखल्या झाडा सांगेल नाही. हा जाऊ दे ना, गॅसचे दिवस घेऊन जातील त्याला. असं का? ते माझ्या हाताने त्याला वापस आणून घालते. पैसे किती घेतील बा? काय रा? एक काम करा, ए भाऊ इकडे या. तुम्हाला त्या दुकान चढून गेला. माझ्या. मग जे चढून गेला ती आहे बघून ती काही बरोबर तू. हा. ए दादा, दादा, बोला ना ताई. ते आमच्या बाई साहेबांनी तुम्हाला रंगी माली बोलवलं. म्हणजे तुमच्या बाई साहेबांनी रंगमालामध्ये मला बोलवलं. बोलवलं. नक्कीच चेंडूचा प्रकार दिसतो. किती दाखल करतो. बोलवलं ना, ठीक आहे चला. मी इथे थांबू. हो इथे थांबा. ओ बाई साहेब, तू काय कर माहिती का, तू असं कर, ही जे तुझं मुख चंद्र आहे ना